हाय फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी तुमच्या समोर असलेलं जे काही प्लांट आहे याच्याविषयी जरा सविस्तर माहिती बघूया। तर याविषयी सर्वप्रथम हे प्लांट जे आहे हे मोनोकॉट आहे की डायकॉट, हा प्रश्न जरा पहिले उपस्थित होतो। म्हणजे एकदल आहे की द्विदल आहे। तर मला ह्या प्लांटचं तुम्हाला सांगायचं आहे की हे प्लांट त्या ठिकाणी एकदल वनस्पती आहे, ज्याला की आपण मोनोकॉट म्हणूया। मग त्यानंतर पुढचा प्रश्न असा असेल, एकदल वनस्पतीच का म्हणायचं, किंवा एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पतींमध्ये फरक काय आहे, किंवा ते कसे ओळखायचे बघतात क्षणी। तर त्या ठिकाणी आपण पहिले जे कॅरेक्टर आहे, तर एकदल आणि द्विदल वनस्पतींमध्ये जवळपास आपण 3 कॅरेक्टर हे बघून सांगू शकतो। तर त्यामध्ये पहिलं कॅरेक्टर आहे ते म्हणजे झाडाला कुठल्याही प्रकारच्या फांद्या आहेत का नाही। फांद्या नसतील तर ते म्हणायचं मोनोकॉट किंवा एकदल वनस्पती। आता तुम्ही मला सांगा, या झाडाच्या फ्लावरिंग पार्टपासून तर त्या ठिकाणी अगदी रूट्सपर्यंत कुठेही याला त्या ठिकाणी फांद्या नाहीत, म्हणजे विदाऊट ब्रांचेस प्लांट त्या ठिकाणी आहे। मग ज्या ठिकाणी ब्रांचेस नाहीत, विदाऊट ब्रांचेस आहेत, ते प्लांट काय आहे, एकदल वनस्पती। त्यानंतर दुसरं कॅरेक्टर असं आहे की याच्यामध्ये व्हेनेशन बघायचं आपल्याला। तुम्ही जर याच्या पाठीमागे व्हेन्स बघितल्या तर एक मिडरिप आहे आणि तिला पॅरलल समांतर अशा टॉप टू बॉटम त्या ठिकाणी काय आहेत, रेषा आहेत। त्या ठिकाणी जर आपण हे प्लांट त्या ठिकाणी लीव्ज जे आहे हे जर टियर करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते प्लांट बघा कसं अगदी टॉपपासून तर बॉटमपर्यंत टियर म्हणजे सरळ एका रेषेत चिरल्या जातं आहे। का तर याच्या व्हेन्स या सरळ आहेत, पॅरलल आहेत, म्हणून याला म्हणायचं पॅरलल व्हेनेशन। हे याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य। आणि तिसरं वैशिष्ट्य जर म्हणायचं तर त्या ठिकाणी तुम्ही या प्लांटचे रूट्स आपण जर बघितले तर हे रूट्स बघा, मुळं जी आहेत ही रूट्स त्या ठिकाणी ग्रुपच्या फॉर्ममध्ये आहेत, ॲडव्हान्टेशियसच्या फॉर्ममध्ये आहेत। याच्यामध्ये टॅपरूट सिस्टम ॲब्सेंट आहे, तर ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टम काय आहे, प्रेझेंट आहे। आता तुम्ही हे थर्ड कॅरेक्टर आहे, थर्ड कॅरेक्टर म्हणजे काय, ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टम याच्यामध्ये प्रेझेंट असल्याने हे काय आहे, मोनोकॉटचं प्लांट आहे। एक म्हणजे रूट सिस्टम ओळखायची, दुसरं म्हणजे टॉप टू बॉटम या झाडाला फांद्या आहेत की नाही ते बघायचं, आणि तिसरं म्हणजे व्हेनेशन। या 3 कॅरेक्टर्सवरून आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो की हे प्लांट एकदल आहे की द्विदल, म्हणजे मोनोकॉट आहे की डायकॉट। आणि चौथं कॅरेक्टर, सीडमध्ये जर डबल एम्ब्रिओ प्रेझेंट असेल, म्हणजे 2 कॉटिलिडॉन जर प्रेझेंट असतील तर ते प्लांट डायकॉटचं आहे। पण तुम्ही याचं सीड जर घेतलं आणि थोडंसं पंच केलं तर सिंगल एम्ब्रिओ त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, सॉफ्ट टिश्यू, तर ते काय आहे, मोनोकॉटचं प्लांट आहे। हे 4 कॅरेक्टर्स त्या ठिकाणी आपण बघून, 4पैकी 3 कॅरेक्टर्स बघून आपण सांगू शकतो की प्लांट कुठला आहे। त्यानंतर ह्या प्लांटने स्वतःमध्ये काय बदल केला आहे, मॉडिफिकेशन कशासाठी केलं आहे, तर पॉलिनेशनसाठी। पॉलिनेशन म्हणजे काय, परागीभवन, म्हणजे अँथर टू स्टिग्मा त्या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर होणं, तर त्याला म्हणायचं पॉलिनेशन। बघा आता हे प्लांट त्या ठिकाणी याने स्वतःमध्ये असा बदल केला आहे की याची फ्लावरिंग सिस्टम जी आहे ती फ्लावरिंग सिस्टम टॉपला घेतलेली आहे, म्हणजे उंच भागात घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये पॉलिनेशन जे होतं ते म्हणजे काय, तर वाइंड थ्रू त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं, त्याला आपण ॲनिमोफिलीसुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो। तर बघा याच्या टॉपला या ठिकाणी अँथर दिलेले आहेत, आणि हे अँथर कसे आहेत, तर अगदी सॉफ्ट आहेत, ड्राय आहेत, कलरलेस आहेत, वेटलेस त्या ठिकाणी आहेत, कमी वजनाचे आहेत। का तर हवा आली तर बघा आता सरळ त्या ठिकाणी त्याचे अँथर त्या ठिकाणी पडतील, आणि ते पडलेले अँथर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात या ल्यूजवर। आणि इकडे याचं तर हा स्टिग्माचा पार्ट आहे, या स्टिग्मावर सहज इथे जर तुम्ही बघितलं तर या पद्धतीने हे स्टिग्मा आणि अँथर एकमेकांना फ्यूज झालेले आहेत, म्हणजे या ठिकाणी त्यांचं पॉलिनेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन फर्टिलायझेशन नंतर फ्रूट सेटिंग त्या ठिकाणी झालेली आहे। अशा पद्धतीने ह्या प्लांट्सने स्वतःमध्ये वाइंड पॉलिनेशनसाठी बदल केलेला आहे, मॉडिफिकेशन ऑफ वाइंड पॉलिनेशन। हे त्या ठिकाणी प्लांट आहे, याचं सायंटिफिक नाव आहे झिमेट्स। आपलं कॉमन नेम म्हणजे काय, मेज, आणि कॉर्न प्लांट त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, आणि मराठीत म्हटलं तर आपलं मकाचं प्लांट। तर या ठिकाणी आपण बघू शकतो अगदी हवेने सर्व पोलन ग्रेन त्या ठिकाणी पडत आहेत, आणि पडलेले पोलन ग्रेन स्टिग्माला मिळत आहेत, म्हणजेच याच्यामध्ये आपण ॲनिमोफिलिक प्लांट असं याला म्हणूया। आणि मोनोकॉटचं प्लांट तेही आपण या ठिकाणी कॅरेक्टर बघितलं। उद्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायकॉटचं प्लांट त्या ठिकाणी बघूया। थँक्यू सो मच।